तुम्ही कधी ऐकलंय का की स्वतः माणूस स्वतःच्याच दव्यामध्ये बसून कावळा शिवतोय का नाही पाहतोय? वेगळं वाटलं ना थोडं ऐकायला? कारण स्वतःच्याच दव्यामध्ये बसून स्वतः माणूस कसं काय पाहू शकतो कावळा शिवतोय का नाही? तुम्ही म्हणत असाल की माणूस मेल्याच्या नंतर 10 दिवसांनी दवा होतो, तर तो माणूस कसं काय पाहू शकतो? हा तर असंच घडलं एका गावामध्ये. अहिल्यानगर मधील एका गावचे सरपंच शरद अरगडे, सौदाळा गावचे. त्यांनी स्वतःचाच दवा स्वतःच ठेवला. त्या गावामध्ये पूर्ण बॅनर लावले त्यांनी. पूर्ण जे काही विधी असतो, पूजा असते, ती सगळं सगळं त्यांनी केलं. सगळ्या गावाला आमंत्रण दिलं आणि जो काही दशक्रिया विधीचा जो काही सगळा काम वगैरे, सगळ्या पूजा पाठ वगैरे सगळं असतं, ते सगळं केलं. ते नैवेद्य वगैरे सगळं ठेवलं आणि स्वतः तिथं बसले ती पाहण्यासाठी की कावळा शिवतोय का नाही. मग काय वाटतं तुम्हाला की कावळा शिवला असेल का नसेल? हा तर कावळा शिवलाय. मग तुमच्या मनात विचार आला असेल की नेमका आत्मा कुणामध्ये होता त्यावेळेस, कावळा शिवला त्यावेळेस? त्यांच्यामध्ये का त्यांच्यामध्ये? त्या कावळ्यामध्ये होता का ते सरपंच आहे त्यांच्यामध्ये होता? बरोबर ना? तर तर कावळा शिवला, पण आत्मा वगैरे काहीच नसतं. हे सगळं त्यांनी का केलंय? कारण त्यांना अंधश्रद्धेपासून दूर करायचं, अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी त्यांनी हे सगळं केलंय. कारण त्यांना दाखवायचंय की त्याच्यामध्ये आत्मा वगैरे काहीच नसतं. मग तुम्हाला वाटत असेल की आपण दहावा साजरा केला पाहिजे की नाही केला पाहिजे? केला पाहिजे. पण विषय काय होतो की ज्यावेळेस 10वा साजरा करतात ना लोक, कावळा शिवला ना, तर म्हणतात कावळा जर नाही शिवला ना, तर त्या माणसाची नियतीच खराब होती. तो माणूस अतिशय खराब होता. त्याच्यानंतर तो सगळ्या लोकांना लुबाडून खात होता. कधीच कुणाचं त्यांनी चांगलं लेखलं नाही. त्याच्या नावाने पूर्ण ते खापर फोडत बसतात. खराब खराब बोलत राहतात त्याच्याला. आणि जर कावळा शिवला, अरे काय देव माणूस होता राव. सगळ्याची काळजी घ्यायचा. कधी कुणाला वाकडं बोलायचं नाही. सगळ्यासोबत चांगलं वागायचा. तर हा मोठा मुद्दा आहे की तुम्ही त्या आत्माच्या नावाखाली पूर्णपणे एकमेकांना दोष देतो. माणूस मेल्यानंतर तर विषय संपला. आपण एक प्राणी हे माणसांनी विसरलं नाही पाहिजे. मेलं की संपलं. तर त्यासाठी त्यांनी ते केलं. पण तुम्ही खरा विचार करा, स्वतः विचार करा जरा. जर खरंच आत्मा असते, तर त्या कावळ्याच्या अंगात ती कशाला गेली असती? एक घास खाण्यासाठी. आणि तो एक घास खाऊन त्याला इतकी शांती मिळाली असते का? मी सांगतो तुम्हाला खरी शांती त्याला कधी मिळाली असती. मी सांगतो तुम्हाला खरी शांती कधी मिळाली असती त्याला. अरे तो कावळ्याच्या अंगात घुसण्याच्या ऐवजी तो ज्यांनी सगळ्यात जास्त त्याला त्रास दिलाय, त्या माणसाच्या अंगात घुसला असता. ती आत्मा घुसली असती. आणि त्या माणसाला उंच जागेवर घेऊन गेली असती, तिथून खाली पाडलं असतं किंवा एखाद्या वाहनाला धडकीलं असतं किंवा काही केलं असतं. बदला त्याच्यासोबत घेतला असता ना तिने. का एक घास घेऊन तिला शांती मिळणार आहे का? सगळ्यात जास्त शांती तर त्याला त्यावेळेस मिळाली असती, ज्यावेळेस त्याचा जो दुश्मन आहे, ज्याने काही त्यांनी सगळ्यात जास्त त्रास त्याला दिलेला आहे, त्याचा बदला घेतल्यावर मिळाली असती ना. का त्या कावळ्याच्या अंगात जाऊन एक भाताचा घास खाल्ल्याने शांती मिळते का आपल्याला? याचा कधी विचार केलाय का तुम्ही? तर मला हे नाही म्हणायचं की 10वा साजरा नाही केला पाहिजे. अरे करा. पण केल्याच्या नंतर त्या माणसाला तरी कमी कमी नाव ठेवू नका, कावळा शिवला किंवा नाही शिवला. कारण आत्मा वगैरे काही नसते. जर आत्मा असताच तर आता ते त्यांच्या त्या जिवंत माणसाचे याला आत्मा शिवतो म्हणले, ते आत्मा कुठून आला नेमका? जिवंत माणूस इकडे बसलेला आहे. त्याला बी येऊन कावळा खातो लगेचच्या लगेच. ते बी एक नाही 2-3 कावळे खातात. कारण जितके कावळे जास्त येतील तितकं लोक त्याला चांगलं मानतात. तर मग त्यांच्यात एवढं आली, जिवंत पण एवढे आले. आता कसं काय करायचं? तर हाय, मग याच्यापासून थोडं दूर, अंधश्रद्धापासून दूर राहिलं पाहिजे. आपण पूजा केल्या पाहिजेत. पण त्या पूजेमध्ये
काहीतरी स्वतःला थोडं इम्बॅलन्समेंट फील होईल असं केलं नाही पाहिजे. जेणेकरून कारण त्यांच्या घरच्यांना वगैरे जरा खराब वाटतं, की कावळा शिवला नाही बाबा. डबल नाही तर काहीतरी पूजा वगैरे हे ते करत बसावं लागेल, असं काही नसतं. त्याच्यामुळे जे जे आहे ते जे झालंय, शिवला किंवा नाही शिवला कावळा काही नाही. विषय सोडून द्यायचा, मस्तपैकी राहायचं असं असतं. त्याच्यामुळे ते टेन्शन घ्यायचं नाही. तर आता नमस्कार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.